पहिला प्रश्न पहा, आर्थिक आणि पत धोरण कोणाद्वारे तयार किंवा घोषित केले जाते? तर याचं पर्याय क्रमांक ड येणार भारतीय रिझर्व्ह बँक. याचे महत्वाचे मुद्दे समजून घेऊ. भारतीय रिझर्व्ह बँकची 19 पहा या ठिकाणी लक्षात राहू द्या, 19 प्रादेशिक आणि 4 विभागीय कार्यालय आहेत. आरबीआय भारतात 31 वेगवेगळ्या ठिकाणी स्थित आहे. भारतीय रिझर्व्ह बँकचे मुख्यालय कुठं आहे हे महत्वाचे शब्द लक्षात राहू द्या, मुंबई इथे आहे. पुढचा प्रश्न, मृणालिनी साराभाई, मल्लिका साराभाई, पद्मा सुब्रमण्यम, लीला सॅमसन, यामिनी कृष्णा मूर्ती, रुक्मिणी देवी अरुंदले आणि टी बालसरस्वती कोणत्या प्रकारचे नृत्य करतात? हे महत्वाचे नृत्य घेतले मी एकाच प्रश्नामध्ये सगळे घेऊन टाकलेले, तुम्हाला एवढा मोठा काही प्रश्न येणार नाही. मल्लिका साराभाई कोणत्या प्रकारचे नृत्य करतात एवढाच प्रश्न येईल. योग्य उत्तर आहे अ भरतनाट्यम. पुढचा प्रश्न, जीवनासाठी अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजन हे प्रकाश संश्लेषणाचे उत्पादन आहे आणि टिंबटिंब मधून येतो. याचं उत्तर राहणारे पर्याय क्रमांक अ पाणी. एकदम बेसिक आहे, शाळेपासून चाललंय. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यापासून कार्बोदके तयार होतात आणि ऑक्सिजन वायू मुक्त होतो. पुढचा प्रश्न, भारताच्या कोणत्या गव्हर्नर जनरलने 1829 मध्ये सती प्रथेला गुन्हा घोषित करून रद्द केले? असा कोणता गव्हर्नर जनरल होता त्यानं सती प्रथेला गुन्हा घोषित करून रद्द केले? याच्यामध्ये तुम्हाला कधी कधी वर्ष पण विचारतात, महत्वाचा प्रश्न आहे. कोणता गव्हर्नर जनरल होता त्यानं सती प्रथेला गुन्हा घोषित करून रद्द केले? तो होता पर्याय क्रमांक अ विल्यम बेंटिक. याचं महत्वाचे मुद्दे समजून घेऊ. ब्रिटिश शासित भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड विल्यम बेंटिक यांना जातं. डिसेंबर 1829 मध्ये सती प्रथेला बंदी घातली. लक्षात राहू द्या, हे महत्वाचं आहे. कधी घातली बंदी? 1829 मध्ये सती प्रथेवर बंदी घातली. पुढचा प्रश्न, गांधीजींचा 3 काठीय पद्धतीचा विरोधात नीळ शेतकऱ्यांचा पहिला सत्याग्रह कुठे झाला? हा झाला होता चंपारण या ठिकाणी. चंपारण या ठिकाणचे महत्वाचे मुद्दे समजून घेऊ. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील पहिला सत्याग्रह भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे याच्यावरती, म्हणजे चंपारण सत्याग्रह. 1917 मध्ये बिहारच्या चंपारण जिल्ह्यात यांची सुरुवात झाली होती. हा सत्याग्रह म्हणजे ब्रिटिशांच्या नीळ धोरणाविरुद्ध उठाव. पुढचा प्रश्न, सक्रिय कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? विटॅमिन सी. लक्षात राहू द्या, विटॅमिन सी. महत्वाचे मुद्दे समजून घेऊ. ज्यामध्ये हृदयामध्ये रक्तस्राव होण्याची समस्या दिसून येते, त्यामुळे हृदयाचे निरोगी ठेवण्यासाठी विटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ खाल्ले पाहिजे. तर कोणते कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे? संत्री, स्ट्रॉबेरी किंवा आंबा, पपई. पुढचा प्रश्न, कृत्रिम वीट डॉकयार्ड बंदरनगर असलेले एकमेव सिंधू स्थळ कोणते? पर्याय क्रमांक ब लोथल. कुठलं? गुजरात. पुढचा प्रश्न, 1905 मध्ये बंगाल प्रांताचे विभाजन कोणी केले? बंगाल प्रांताचे विभाजन कोणी केले? 1905 दिलेले त्यांनी, तर लॉर्ड कर्झन यांनी केले. महत्वाचे मुद्दे समजून घेऊ. 20 जुलै 1905 रोजी तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालच्या विभाजनाचा हुकूम काढला. त्यानुसार बंगालचे 2 विभागात विभाजन करण्यात आले, एक पूर्व बंगाल आणि दुसरा पश्चिम बंगाल. लक्षात राहू द्या, एक पूर्व बंगाल आणि दुसरा पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न, हर्षचरित हे कनौजचा शासक हर्षवर्धन यांचे चरित्र आहे, जे त्यांच्या दरबारी कवीने संस्कृत मध्ये रचले होते. पर्याय क्रमांक ब बाणभट्ट. ओझोनचा थरास ऱ्हास कशामुळे होतो? ओझोनचा थराचा ऱ्हास कशामुळे होतो? बेसिक प्रश्न. पर्याय क्रमांक ड क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे काय? CF. भारतातील कोणत्या राज्याला सर्वात मोठा सर्वात लांब किनारा लाभलेला आहे? म्हणजे सर्वात मोठा किंवा सर्वात लांब असा प्रश्न आला, तो गोंधळ नाही करायचा. एकदम बेसिक प्रश्न झाला, आता माहीतच पाहिजे. याचं पर्याय क्रमांक येणार आहे ड गुजरात. महत्वाचे मुद्दे काय राहणार आहे? 1600 किलोमीटर समुद्र किनारा लाभलेला आहे. कळतं ना तुम्हाला? सर्वात मोठा किनारा कोणाला लाभलेला आहे? गुजरात या राज्याला. आणि किती लागलेला आहे? 1600 किलोमीटर. सोपं. चला पुढचा प्रश्न, ग्लॅव्हनायझेशन प्रक्रियेत लोहावर काय जमा केले जाते? झिंक. कोणते विटॅमिन चरबीत विरघळणारे जीवनसत्व आहे?
जे रक्त गाठण्यास, हाडांचे चयापचय आणि रक्तामधील कॅल्शियम पातळी नियंत्रित करण्यासाठी भूमिका बजावते. कोणते विटॅमिन आहे माहिती पाहिजे? पर्याय क्रमांक अ विटॅमिन के. उच्च विटॅमिन के असलेले सर्वात सामान्य पदार्थ म्हणजे हिरव्या पालेभाज्या, जसं की काळे कोलार्ड हिरव्या भाज्या, ब्रोकोली, पालक, कोबी. कोबीमध्ये जास्त असतं, लक्षात राहू द्या, विटॅमिन के. पुढचा प्रश्न. सन 1978 मध्ये टिंबटिंब दुरुस्तीने मूलभूत अधिकार म्हणून मालमत्तेचा अधिकार मिळवण्याचा, ठेवण्याचा आणि विल्हेवाट लावण्याचा अधिकार रद्द केला. कोणती दुरुस्ती होती माहिती सगळ्यांना? 44व्या. युनायटेड स्टेटमधील सॅन फ्रान्सिस्को येथे द गदर पार्टी कोणी स्थापन केली? तर ही केली होती लाला हरदयाल आणि सोहन सिंग भकना यांनी. याचे महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊ. गदर पार्टीची स्थापना 25 जून 1913 रोजी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोच्या आस्टोरिया या शहरामध्ये झाली. पुढचा प्रश्न. भारतातील कुठलं कर्नाटक दिलेले 455 मीटर उंचीचा कोणता धबधबा आहे जो वाराही नदीने तयार होतो? त्याचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक सिंपल आहे, कुंचिकल फॉल्स. आता याचं महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊ. कुंचिकल फॉल्स हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. हे कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील वाराही नदीने तयार केलेले आहे. त्याची उंची किती? सुमारे 455 मीटर. पुढचा प्रश्न. कोणत्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा किंवा दृष्टी कमी होते? बेसिक अ जीवनसत्व अ. आता अ जीवनसत्व मिळवण्यासाठी काय खावे हे माहिती पाहिजे. भरपूर वेळेस प्रश्न येतो, रातआंधळेपणा कशामुळे होतो? त्याच्यासाठी पहा, गाजर, रताळी, टोमॅटो, पालक, तांबडा भोपळा, सोयाबीन, आंबा, संत्री, कोथिंबीर, आळू, दूध, लोणी, चिंच, प्राण्याची यकृत, मासे, अंड्याचा पिवळा बलक हे खाल्लं पाहिजे. तेव्हा जीवनसत्व जास्त प्रमाणात मिळणार तुम्हाला. पुढचा प्रश्न. ध्वनी किंवा आवाजाची तीव्रता मोजण्याचे एसआय एकक काय आहे? पर्याय क्रमांक ड डेसिबल उत्तर राहणार आहे. म्हणजे एकक काय राहणार आहे? डेसिबल. ध्वनी किंवा आवाजाची तीव्रता मोजण्याचे एसआय युनिट किंवा एकक. पुढचा प्रश्न. राज्यसभेचे 250 सदस्यांपैकी किती सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात? पर्याय क्रमांक क 12 लक्षात राहू द्या. याचे महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊ. राज्यसभा हे भारतातील संसदेतील ज्येष्ठ व कायम स्वरूपाचे सभागृह आहे. राज्यसभेत 250 सभासद असून त्यातील 12 सभासदांची नेमणूक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील जसं की कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा मान्यवरांमधून करतात. आईन ए अकबरी अकबरनामा नावाचे अकबराचे 3 खंडाचे चरित्र कोणी लिहिले? हे लिहिले होते अबुल फजल यांनी. अबुल फजलचे याच्या ठिकाणीचे महत्त्वाचे मुद्दे. काम 3 खंडात आहे. पहिला खंड अकबराच्या पूर्वजांशी, दुसरा खंड अकबराच्या कारकिर्दीतील घटनांशी आणि तिसरा महत्त्वाचा लक्षात राहू द्या, तिसऱ्यावरती भरपूर आले, अकबराच्या कारभाराशी संबंधित आहे. तिसरा खंड एन ए अकबरी म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न. असहकार आंदोलनाच्या अपयशानंतर माहिती मास्तर उत्तरच माहीत झालं याच्यामध्ये. असहकार आंदोलनाच्या अपयशानंतर मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी एक पक्षाची स्थापना केली. तो पक्ष कोणता होता? तो होता स्वराज्य पार्टी. पुढचा प्रश्न. शौर्य पुरस्कार प्राप्त करणारी भारतीय हवाई दलाची IAF पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे? याचं उत्तर राहणारे पर्याय क्रमांक डी दीपिका मिश्रा.